त्यांची सगळ्या युवकांची आणि सगळ्यांची मागणी अशी आहे की तात्या महाराजांनाच तिकीट मिळायला पाहिजे। आणि ही गोष्ट खरी आहे की पहिल्या जसं अण्णांनी सांगितलं, भाऊंनी सांगितलं त्याप्रमाणे यादीत नाव हे पहिल्याच यादीत महाराजांचं नाव यायला पाहिजे होतं। आणि आमची सर्वांचीच, सर्व युवक आणि सगळ्यांची मागणी अशी आहे की महाराजांनाच तिकीट मिळावं आणि महाराजांनीच खासदार व्हावं अशी आमची पहिल्यापासूनची मागणी आहे आणि आता सुद्धा तीच मागणी आहे। छत्रपती शिवरायांचे जे वंशज आहेत उदयन महाराज यांना पहिल्या टप्प्यात सुद्धा उमेदवारी डिक्लेअर केली जात नाही, दुसऱ्या टप्प्यात उमेदवारी डिक्लेअर केली जात नाही। ज्या ज्या वेळेला भाजपचे मोठमोठे कार्यक्रम या गांधी मैदानावर सातारा शहरात होतात याचं संपूर्ण नियोजन जल मंदिरातून होतंय। उगीच उदयन महाराजांच्याकडे यायचं आणि यावेळेस मानपण छत्रपतींना आणि मतदान पण छत्रपतींना करायचं। आणि असं होत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव स्टेजवर घ्यायचं, पंकजरावांनी सांगितल्याप्रमाणे वंदन त्यांना करायचं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांना काटकरांनी सांगितलं त्याप्रमाणे तिसऱ्या रांगेत उभं करायचं, हे अपमान आम्ही कधीही सहन करणार नाही। उदयनराजे भोसले यांच्या मनगटात एवढी धमक आहे की ते निवडून येऊन सुद्धा त्यांनी राजीनामा दिला होता आणि मागच्या वेळेला आणि परत एक जण बोलत असताना परत निवडणुकीला सामोरे गेलेले होते। बोलायचे त्यानं पूर्ण आमची भाजपाच्या सर्व कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना जिल्ह्यातल्या, महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या एवढी नम्र विनंती आहे की उदयन महाराज आहेत म्हणून आज वलय चांगल्यापैकी तयार झालेलं आहे। एक उदयन महाराज बाजूला झाले तर त्यांचे हे सगळे मावळे बाजूला होणार आहेत। पक्ष वाढलाय तो उदयन महाराजांमुळे वाढलाय, त्यामुळं या वेळेला आता काटकरांनी आणि शरद काटकरांनी, पंकज जोगे या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे उद्या जर निर्णय झाला नाही तर उद्या उदयन महाराजांसहित सर्वांचा राजीनामा असेल, कारण हा अन्याय सहन केला जाणार नाही। भूमिका पहिल्यापासून पहिल्या वेळेस श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची जी उमेदवार आहे ती पहिल्या यादीत यायला पाहिजे। ते काय नुसते महाराज नाहीत तर संपूर्ण देशाचे छत्रपती आहेत। बरोबर, ह्या देशामधील कमीत कमी 7 राज्यांवरती मराठी मतांचा प्रभाव आहे। तो विचार करून पहिल्या यादीतच उमेदवारी द्यायला पाहिजे होती। जर महाराष्ट्राचा सन्मान तुम्हाला राखायचा होता, छत्रपतींचा सन्मान राखायचा होता तर पहिल्या यादीतच उमेदवारी डिक्लेअर करायला पाहिजे होती। आपण उमेदवारी मागण्याच काही गरज नाही। माझं म्हणणं होतं उद्या महायुतीनं उदयनराजेंनी चॉईस दिली पाहिजे होती, तुम्हाला कुठून उभं राहायचंय। माझं मत आहे असं की उदयनराजेंनी स्वतःची उमेदवारी उद्या घोषित करावी आणि कोणाला चॉईसला वाव दिला नाही पाहिजे। ह्या पद्धतीने जर वागलं तरच भविष्यात राजकारण होईल आणि तर राजकारण होणार नाही। प्रत्येकाला संधी दिली तर तिथं धोका होईल। हे न करता उदयनराजेंनी स्वतः महाराजांनी उद्या उमेदवारी डिक्लेअर करावी। जनता तुमच्या पाठीमागे आहे आणि सदैव राहील, कोणाची वाढ बघण्यात काहीही अर्थ नाही। जर पहिल्या आधी तुमचं नाव येत नसेल तर ती महाराष्ट्राची शर्मेची बाब आहे। उदयनराजे असतील अगदी शिवेंद्रराजे असतील, दोघांनी फसवण्याची भूमिका झालेली आहे। तर ती फसवेगिरी आता न होऊन देण्यासाठी उद्याला महाराजांनी उमेदवारी स्वतः डिक्लेअर करावी अशी छत्रपतींना माझी विनंती आहे आपल्या सर्वांचं। छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या पद्धतीनं औरंगजेबानं तिसऱ्या ओळीत उभं केलं आणि त्यांचा अवमान केला, त्याच पद्धतीनं भारतीय जनता पक्षानं पहिल्या 2 याद्या जाहीर केल्या, परंतु त्यांचं नाव जाहीर न करून खरं तर छत्रपती उदयनराजेंचाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम जनतेचा आणि मराठ्यांचा आणि सर्व बालावर्तेदारांचा अपमान केलेला आहे। खरं तर आता तात्यांनी जसं सांगितलं तरी त्याच पद्धतीनं उदयनराजेंनी शून्य असलेलं भारतीय जनता पक्ष चांगलं जिल्ह्यात नावारूपाला आणलं आणि नावारूपाला आणून देखील जर भारतीय जनता पक्षांना त्यांची गरज वाटत नसेल तर निश्चितपणानं आजच्या ज्या भावना एकंदरीत आम्ही बघतोय त्या अतिशय तीव्र आहेत। आणि हेच जर परिस्थिती राहिली तर उद्या दुपारपर्यंत भारतीय जनता पक्षानं ठोस भूमिका घेतली नाही तर निश्चितपणानं सगळे जेवढे पदाधिकारी जिल्ह्यातले असतील, उदयनराजेंना मानणारे जे कार्यकर्ते असतील, ते सगळे भारतीय जनता पक्षाचा राजीनामा देतील आणि त्या पद्धतीनं व्यूहरचना सुरू झालेली आहे। खरंच तर आजपर्यंतच्या इतिहासात असं आहे की ज्या ज्या वेळेला उदयनराजेंची गरज लागते त्या वेळेला भारतीय जनता पक्ष त्यांच्या वळसणीला उभा राहिला आणि आज मात्र त्यांचा तिसऱ्या यादीपर्यंत नाव न घोषित करून जी आता त्यांची नुसती चालढकल चाललेली आहे ही न पटणारी, न शोभणारी आणि न त्यांना अवमान करणारी अशी गोष्ट आहे।
या पुढच्या काळात निश्चितपणानं हे सगळे कार्यकर्ते आहेत ते वेगळी भूमिका घेतील आणि वेगळी भूमिका घेऊन जर भारतीय जनता पक्षाला त्यांची गरज नसेल तर उदयनराजे निश्चितपणानं राज्याचे दौरे करून भारतीय जनता पक्षाला मी उदयनराजे म्हणजे काय हे निश्चितपणानं जातील. आज मराठा आरक्षणासाठी भारतीय जनता पक्षाला फार मोठी किंमत मोजावी लागणारच आहे. निवडणुका होतील की नाही अशी परिस्थिती आहे. कारण आम्ही कमीत कमी एका विधानसभा मतदारसंघात 2,000 ते 2,500 उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तयारीत आहोत. अशा परिस्थितीत जर भारतीय जनता पक्षानं उदयनराजांना डावलण्याचा प्रयत्न जर केला असेल, त्यांना जाणीवपूर्वक जर तुमच्या बोट धरून तुमच्यापर्यंत आलं पाहिजे आणि आम्हालाच विनवण्या केल्या पाहिजेत अशा पद्धतीचं जर भावना म्हणजे भारतीय जनता पक्षाची असेल तर निश्चितपणाला आम्ही जशाच तसं उत्तर द्यायला ही कार्यकर्ते तयार आहेत. उद्या दुपारपर्यंत जर ठोस भूमिका भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतले, आम्ही अहवाल पाठवला आहे, आम्ही बघतो आमच्याचे जर मतदारसंघच भारतीय जनता पक्षाचा आहे, मतदारसंघ भारतीय जनता पक्षाचा होता तर अशा पद्धतीनं कुठल्याही परिस्थितीत त्यांना डावलण्याचं कारण नव्हतं. खरं तर कोल्हापूरमध्ये ज्या पद्धतीनं संभाजीराजांच्या बाबतीत भूमिका घेतली त्याच पद्धतीची भूमिका तुम्ही सातारमध्येही घ्यायला हवी होती. ती न घेता फक्त तिष्ठत ठेवायचं आणि आपली स्वतःची किंमत वाढवून घ्यायची अशी जर परिस्थिती असेल तर भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात निश्चितपणानं आणि महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा निश्चितपणानं त्याची किंमत मोजावी लागेल.